सो गुड मॉर्निंग भाई लोग. जस्ट आताच उठलो आणि आवश्यकता आहे 5:30 वाजलेत आणि आताच उठलो मी झोपून. तर आपल्याला आता जायचं आहे CSTला. गावावरून तयारी करून आलो आहे भरपूर. चला तर मग आता थोडं फ्रेश होतो. गुड मॉर्निंग. भावना क्रिकेटची आवड असल्यावर 5 वाजताच उठलो आहे आज. खरंच क्रिकेटचं प्रेम म्हणजे जागा वेगळं असणार आहे. तर झोपसुद्धा पूर्ण झाली नाही आणि पाणीसुद्धा आलं होतं रात्री. त्याच्यामुळं मी पाणी भरत होतो कारण दादा आणि वहिनी बाहेर गेलेत. त्याच्यामुळे पाणी मलाच भरावं लागलं. 3 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत पाणीच भरत होतो आणि 1 तासच झोपलो. आता जरा उठलो. लवकर जायचं आपल्याला. आताच कॉल आला होता आकाशचा. तर आता मी जरा फ्रेश होतो भावना. तर जस्ट आताच तोंड धुवलं आहे आणि आता मस्त फ्रेश होणार आहे. अंघोळी करणार आहे. तर दिव्यामध्ये एवढी थंडी नाही. गावाला तर तुम्हाला माहितीच असेल, गावी भरपूर थंडी आहे. इकडे तर थोडी नॉर्मल आहे थंडी. आणि आपल्या गावी तर भरपूरच थंडी आहे. त्याच्यामुळे इथं थंड पाण्याने अंघोळ करणार आहे मी आता मस्त. म्हणजे झोप पण उडेल कारण 1 ते 2 तासात झोपलो आहे मी. त्याच्यामुळे थंड पाण्याने अंघोळ केली तर मस्त झोप उडेल. चला तर मग आता जरा फ्रेश होतो आणि 6:30 वाजता निघायचं आपल्याला. चला तर मग. सो फायनली मी एकदाचा फ्रेश झालो आणि आता पटपट आवरतो आणि 1 कप चहा ठेवणार आहे मी माझ्यासाठी फक्त. कारण दादा वहिनी घरी नाहीत. त्याच्यामुळे चहा आज मलाच बनवावा लागणार आहे. तुम्हाला माहितीच आहे स्पेशल चहा टॅटू बनवतो. तुम्ही पण या 1 कप चहा प्यायला. 6 वाजलेत. गुड मॉर्निंग भावना. पुन्हा एकदा तुम्हाला उठला असाल तर नक्की या. चहा बनवतो आपल्यासाठी. चला तर मग चहा बनवूया आपण. पाणी तर मस्त बॉईल झालं आणि आता साखर टाकतो. एकदम स्ट्रॉंग करतो चहा. आपली भावना झोप उडली पाहिजे. जागरण झाले. स्पेशल टी बनवतो. या मग चहा घ्यायला. टॅटू चहा स्पेशल चहा. पोरंसुद्धा पोहोचले स्टेशनला. माझी वाट पाहत आहेत पण मी चहा घेतल्याशिवाय जाणार नाही. फायनली आपला चहा तयार झाला आहे. मस्त एकदम कडक झाला आहे चहा आपला. चला आवडतो पटपट. उशीर झाला आहे. या मग चहा घ्यायला मस्त गरम. तर लवकर संपायला हवा. इथे बशी तर दिसत नाही पण एक प्लेट घेतो. पटपट घेतो. पोरं पण वाट पाहतात. चहा प्यायला सुरुवात केली मी आताच कारण उशीर पण होतोय. पटपट आवरायचं आहे सर्व अजून. चला तर मग पटपट कपडेसुद्धा शोधतोय मी. ट्रॅक शूज टी शर्ट आपल्याला लागणार आहे आता. तर मी ते शोधतोय. मला पण माहीत नाही. दादाचंच घालणार आहे टी शर्ट वगैरे. कारण मी गावी काय घेऊन नाही आलो. अर्जंट आलो आणि फोन पण येतो आकाशचा. तर मला पटपट आवरावं लागणार आहे. चला पटपट तयारी करूया आपण मग. फायनली मी तयार झालो आहे भावानं आणि अर्ध्या तासामध्ये सर्व आवरलं आहे. आणि शूज वगैरे घातलेत आणि बॅटसुद्धा घेऊन आलो आहे. ती मी आज घेऊन जाणार आहे. आपला ब्रँड टॅटू विशेष आपला. चला तर मग आपण आता रवाना होणार आहोत. उशीर पण झाला आहे खूप. चला. भावना अजून इकडे अंधार आहे. लवकरच निघावं लागतं कारण गर्दी खूप असते मैदानात. त्याच्यामुळे आपण पण लवकरच निघणार आहोत. बाकी सर्व आवरले आता मी आणि लॉक केले.
डोअरला. आज संडे असल्यामुळे इकडे सुद्धा कोण उठले नाही. आज संडे म्हटल्यावर सर्वांना सुट्टी असते, त्याच्यामुळे सर्व झोपलेत. आणि जे जे क्रिकेट प्रेमी आहेत ते पहाटे 5 वाजल्यापासूनच निघालेत. तसंच मी पण क्रिकेट लवर आहे. चला तर मग मी पण निघतो आहे आता. पोरं स्टेशनला वाट पाहत आहेत, पटपट जाणार आहे. तर भावना, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला. नक्कीच आजचा सुद्धा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आपला. ओल मैदानात पुन्हा एकदा. हे असं पहाटेचं वातावरण दिव्यामधलं किती सुंदर वाटतंय बघा. आणि या सुंदर वातावरणात मी क्रिकेटचा आनंद घेणार आहे लवकरच जाऊन. तर चला मग CST स्टेशनला. आणि खूप लांब पण जायचं आहे, तर मी पटपट आवडलं रिक्षा पकडली इथेच आणि रिक्षाने आता स्टेशनला जाणार आहे मी. क्रिकेट खेळायचं म्हटलं तर टायमिंग बघत नाही आम्ही. पहाटे 5 वाजता उठून जाऊन मैदान पकडावं लागतं तिकडे, त्याच्यामुळे मला तर लवकर जावं लागणार आहे. पोरं पण पुढे गेलेच स्टेशनला, ते मी सर्व सोबत जाणार आहोत आणि मैदान पकडणार आहोत, कारण गर्दी एवढी असते क्रिकेट प्रेमींची. फायनली पोचलो एकदाचा दिवा स्टेशनला. आणि गर्दी बघा, पहाटे 5:30 ते 5:45 वाजलेत आणि एवढ्या लवकर गर्दी. संडे असून सुद्धा एवढी गर्दी आहे इकडे. खरंच दिवा स्टेशनला खूपच गर्दी असते. त्या गर्दीतून प्रवास करायचा म्हणजे खूप टेन्शन असतं. तर मी आता निघालो आहे, फायनली स्टेशनला पोचलो. पोरंसुद्धा वाट पाहत आहेत आणि कॉलवर कॉल येतात त्यांचे. तर चला तर मग निघूया आता. प्रवास करायचा आहे लोकलने. पहाटे आलो स्टेशनला आणि 5:50ची ट्रेन पकडणार आहे मी इथून. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 इथून. फास्ट ट्रेन असणार आहे ट्रेन. हो ना, आकाश भावाला आत्ता फायनली मी भेटणार आहे. 10 ते 15 झोपेत आहे. भेटला आताच जस्ट. पोरं कुठे आहेत बाकीची? अर्धे गेले. यशला काय खायला घालत आहे? बारीक झालं यश. भरपूर दिवसांनी भेटलेत पोरं. अमोल शेठ काय बोलता? अमोल शेठ पण आहेत सोबत. तर भावानं मुंबईत तर आलो आहे हसत गावावरून. पण गावी जाताना काय अवस्था आहे ना ते दाखवतो तुम्हाला. बघा, दिवा पॅसेंजरला गर्दी बघा किती आहे. येताना आलो आहे मस्त एकदम. तशी पण जागा भेटलीच नाही. मांडवी एक्सप्रेसने झालो तरी आपली दिवा पॅसेंजर. एवढी गर्दी आहे बघा. आकाश भाऊ काय? आकाश भाऊ आपल्याला 10 ते 15 दिवसांनी भेटला असेल. मागे झाला होता. 6:22 आसनगावला जाणारी. मला पण आता राहत नाही, तर मी आणि आकाशने इथेच प्रॅक्टिस सुरू केले आपल्या प्लॅटफॉर्मला. खरंच क्रिकेटचं वेळ म्हणजे आम्हालाच माहिती आहे काय करतो त्या क्रिकेटसाठी. आणि इथेच प्रॅक्टिसची सुरुवात आमची. फायनली आमच्या ट्रेन आत्ता झाले. लोकलचा प्रवास असणार आहे आजचा आपला. आपली फास्ट ट्रेन असणार आहे. पुन्हा एकदा लोकलचा प्रवास. आणि लोकलमध्ये तुम्हाला माहिती आहे गर्दी असते. त्या गर्दीतून मला तर आली एवढी झोप, कारण रात्रभर मी झोपलो नाही. त्यात 1 ते 2च तास झोपलो. त्याच्यामुळं मला खरंच खूप झोप आली. आणि गर्दी बघ, खरंच एवढी झोप आली ना मला. रात्रभर मी झोपलो नाही. त्याच्यामुळं खरंच आकाश तर मजा घेतो माझी. आणि थोडं शूट केलं आहे झोपताना.
जास्त नाही पण 10 ते 5 मिनटं तरी झोपलो आणि आता झोप तर पूर्ण झाली आणि आता एन्जॉयमेंट चालू झाली. चला तर मग आता एन्जॉयमेंट करूया. आणि फायनली आता जवळजवळ आपण पोहोचलो स्टेशनला, CST स्टेशनला. तर चला लवकरच कधी जातो आहे आणि मैदानात खेळतो आहे असं झालं आहे मला. उत्सुकता पण एवढी वाढली ना, खरंच एवढ्या लांबून यायचं म्हणजे खरंच खूप क्रिकेटचं वेड आहे आपल्याला. फायनली CST स्टेशनला पोहोचलो आपण भावनो आणि आपण जस्ट जाणार आहोत खेळायला. बॅट वगैरे घेतले आता. चला मग. इकडचं पण वातावरण तुम्ही पाहू शकता आणि संडे असल्यामुळे सर्व घरी आहेत आणि आम्ही तर घरी नाही, पण आज आम्ही खेळायला चाललो आहे. तर CST स्टेशन बघा किती मस्त आहे आणि महेशची तर तयारी एवढी जोरात आहे, त्याला तर कधी जातो आहे आणि खेळतो आहे असं झालं आहे. चला भावा, सर्वांचीच उत्सुकता वाढली, सर्व पोरे एकत्र आहेत. चला लवकरच मग. वेलकम टू माय न्यू व्लॉग आणि मी आहे CSTमध्ये. तर ओव्हल मैदानात आता जस्ट जाणार आहोत आपण. महेशसुद्धा आहेत आपल्यासोबत आणि यश, अमोल, तसंच आपला मित्र आकाश, तो काय आपल्यासोबतच असतो, तसलंच नाही. तर आपण फायनली आता जस्ट पोहोचलो आहे. तर आपण आता जागा पकडण्यासाठी जाणार आहोत कारण गर्दी पण खूप असते. चला तर मग लवकरच जाऊया. एक बॅट घे नाही, एक बॅट घे ना. वातावरण एक नंबर आहे ना इकडचं, शांत वातावरण आहे इकडं. हाँ जी पूरा आ रहा है। एकांतिक आहे गुजरात. भावनो ॲक्वा लाईन आपण जवळून पाहणार आहोत थोडं. अंडरग्राउंड आहे ना. हाँ
मेट्रोच आहे. चार पीस करके दे, 4 आदमी है. हाँ? बोला भी था क्या करूँ, कितना दिया ये के लिए. तर भाऊ ना घरातून तर 1 कप चहा घेऊन आलो होतो आणि स्टेशनच्या शेजारीच आहे इथेच नाश्ता वगैरे भेटतो इथे. तर मी आणि आकाश आता नाश्ता करून जाणार आहोत कारण नंतर मग खायला भेटणार नाही वेळ. चला तर मग. तर एकदाच्या आम्ही पोचलो ओल मैदानात CSTमध्ये आणि खरंच मस्त वाटलं येऊन इथं. आणि गर्दी बघा किती आहे. म्हणून तर आपले मित्र पहाटे 5 वाजता आलेत जागा पकडण्यासाठी. तर सर्व आज एकत्र असू पुन्हा एकदा. मस्त वाटतं आणि 2026ची प्रॅक्टिस खूपच जोरात करू आणि जास्तीत जास्त जिंकण्याचा प्रयत्न करू. तर भावना पावसाचं वातावरण. कॅप्टन कूल आता कूल झालेत एकदम गारटले. मोबाईल जास्त पाऊस आला त्याच्यामुळे सर्व थांबले आमचे. बॅग कुठे जाणार आहे. कालांतराने आपली मॅच आजची ड्रॉ होणार आहे आणि एक मॅच जिंकलेत. सुरज सालवी पावसापासून बचाव करतात दुसऱ्याची बॅग घेऊन. आम्ही सालवी सर्व चॅनल देवा रायडर तुम्हाला माहितीच आहे. त्यामध्ये मॅच जल्दी फोकस करू. तर भावानो खरंच आता वाजलेत 2 आणि पहाटे 7 वाजल्यापासून आम्ही खेळतोय. खरंच काय करणार क्रिकेटचं वेळ आहे. तर भावानो पावसानं सुद्धा सुरुवात केली आणि आत्ता कुठचा पाऊस पडतो काय समजतच नाही. तर आमचा सुद्धा मूड झाला आहे सर्वांचा. तसंच आम्ही आता दिव्यामध्ये निघालो. चला तर मग आजचा दिवस इथेच संपला आहे. बाय बाय. हे सगळे आपले भाई लोक.